हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय, श्री पंढरपुर धाम की जय, सब संतन की जय, समवेत दोष भक्त वृंद की जय। जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम, जय राधा माधवा कुंज बिहारी, जय राधा माधवा कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन भज जनरंजना, यशोदानंदन भज जनरंजना, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन भज जनरंजना, यशोदानंदन भज जनरंजना, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे,
Hare Rama Hare Rama 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 Hare Hare Krishna Krishna Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Govinda Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna Krishna Govinda Jai Jai Gopal Jai Jai Govinda Jai Jai Gopal Jai Jai Govinda Jai Jai Gopal Jai Jai Radha Raman Hari Govinda Jaya Jaya Radha Raman Hari Govinda Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopal Jaya Jaya Govinda Jaya Jaya Gopal Jaya Jaya Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna Hare Krishna Krishna Hare Rama Rama Jai Radha Gopinath Radha Gopinath Radhe
जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय वृंदावन धाम। जय विठल रखुमाई जय विठल रखुमाई विठल रखुमाई जय विठल रखुमाई विठल रखुमाई जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव जय जय गुरुदेव नीताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल नीताय गौर हरि बोल कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तन यज्ञ की श्रीमद् भगवद गीता भागवत महापुराण की श्री रुक्मिणी विठल भगवान की भू वैकुंठ श्री पंढरपुर धाम की जगत गुरु श्रील प्रभुपाद की संत तुकाराम महाराज की सब संतन की समवेत गौर भक्त वृंद की हिताई गौर प्रेमानंदे हरि बोल। धन्यवाद। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भगवती नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सरस्वती देवे
गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्याय नामने गौरतिषे नमः नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वृंदाय तुलसी देव्यै प्रियाय केशवस्य च विष्णु भक्ति प्रदे देवी सत्यवत्यै नमो नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां श्री जगन्नाथाय ते नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री कृष्ण आपले स्वागत आहे आजच्या सत्संगामध्ये। हरे कृष्ण। श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की भगवंताची मोठी कृपा आहे, भगवंताची मोठी योजना आहे की आपल्यासाठी भगवंताने काय केलं आहे, व्यवस्था केली सत्संगाची, की आपलं जीवन सुखी व्हावं, आपलं मन प्रसन्न व्हावं, जीवनामध्ये आनंद यावा ही भगवंतांची इच्छा आहे। लोकांचं काय आहे मनात विचार आपण सांगू शकत नाही,
पण भगवंताच्या मनात काय आहे ते आपण सांगू शकतो का? ते भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे. भगवद्गीता, भगवंताने जे उपदेश दिला आहे, ज्ञान दिलं आहे, त्याला काय म्हणतात? भगवद्गीता. मूळ शब्द काय आहे? गीत. जसं गीत असतं, गाणं असतं, संगीत. घरा जा परदेसी तेरा गांव बुलाए नहीं, ऐकलंय? तेरा देश बुलाए नहीं, की घराजा परदेसी तेरा देश बुलाए. तसं हे भगवंताचं काय आहे? गीत आहे, की तो सगळ्यांना बोलवतोय. कुणाकडे? स्वतःकडे. जसं विठोबा सगळ्यांना बोलवतोय आणि वाट बघतोय आपल्या कमरेवर हात ठेवून, की आपण सर्वांनी सुखी व्हावं. वाट बघतोय, त्यांच्याकडे यावं. त्यांच्याकडे का जावं आपण? आपले मायबाप आहे. विठ्ठल कोण आहे? जगाची माऊली आहे. की विठू माऊली तो माऊली जगाची, साक्षात मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. आपण ऐकलं ना सगळं? अनेक गावी हे अभंगामधून ऐकायला मिळतं की विठ्ठल कोण आहे? आपले मायबाप. हे समजलं पाहिजे की जगाची माऊली आपली सुद्धा माता आहे, पिता आहे. म्हणून भगवंताचं जे वचन आहे भगवद्गीता, ते आपल्यासाठी महान कृपा आहे. आपण मागच्या वेळेस एक श्लोक बघितला होता गीतेमधला, म्हणजे लक्षात आहे काय श्लोक बघितला होता? यज्ञशिष्टासन संतो उच्चन्ते सर्व किल्बिषयी भुंजन्ते तो अघम पाप ये पचंती आत्मकार्मात. आणि त्याच्या आधी पहिल्या सत्संगामध्ये आपण बघितला होता, दुसरा अध्यायाचा श्लोक बघितला होता. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यवनं जरा तथा देहांतरप्राप्तिः धीरस्तत्र न म्रियते. की भगवंताने सांगितलं आहे की आपण जे आहोत या बदलणाऱ्या देहामध्ये न बदलणारे आत्मा आहोत. आपण कोण आहोत? सदैव बदलणाऱ्या देहामध्ये न बदलणारा जीवात्मा आपण आहोत. जन्म कोणाचा होतो? देहाचा होतो. म्हणून काय बदलतो? देह बदलतो. लहान बाळापासून नको ना, मोठा मोठा होत अंगणवाडी बालवाडी आहे ना. तुम्ही गेलो शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये? आता कितीला तुम्ही? हां, बघा किती मोठे होऊन गेले तुम्ही. हां, आधी असे होते ताईसारखे. तर आपला देह काय होतो? बदलत जातो. पण तुम्ही बदलले का? तुमची आई म्हणते का तू तो नव्हे, तू तो नाही आता, असं म्हणते का? आई काय म्हणते? माझाच बाळ आहे. हां, आपली ओळख बदलते का? आपली ओळख बदलत नाही. आपली ओळख कशामुळे? आत्म्यामुळे, जो कधी बदलत नाही, पण देह बदलतो. मग भगवंताने म्हटलं की देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारं यवनं जरा. की बालपणातून आपण जसं जातो तरुणपणामध्ये, नंतर तरुणपणातून आपण जातो वृद्धा काळामध्ये किंवा वृद्धावस्थेमध्ये, आणि मृत्यूच्या वेळेस सुद्धा हा देह बदलून आपण नवीन देहात जातो. त्यामुळे आपण दुःखी होण्याची आवश्यकता नाही की जीवन संपून गेलं. जीवन संपत नाही, फक्त देह नष्ट होतो. जीवन काय आहे? नित्य आहे. कारण जीवन कुणामुळे आहे? जीवन जीवामुळे आहे. जीव आहे तो जीवन आहे. संबंध बघा शब्दांचा. जीव आहे तो जीवन आहे. जीव निघून गेला मग काय होतं? जीवन काही राहत नाही. तर आपण श्लोक बघितला होता. आणि मागचा श्लोक जो होता मागच्या वेळेसचा, यज्ञ शिष्टासीन संतो उच्चन्ते सर्व किल्बिषयी. ही जी भक्त मंडळी असतात ते भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय खात नाही. जे काही भोजन बनवतील आपल्या घरी, आधी भगवंतांना काय जातात? नैवेद्य दाखवतात. भोग नैवेद्य भगवंताला. का? त्या अन्नामध्ये जी काही अशुद्धी असते, जे काही दोष असतो तो निघून जातो भगवंतांना भोग लावल्यामुळे, नैवेद्य दाखवल्यामुळे. आणि मग आपल्याला काय मिळतो? प्रसाद मिळतो. आपण जर भोग घेतला भगवंतांना न देता मग काय होईल? रोग होईल. कोणता रोग होतो? भवरोग. आपल्याला मायाचा प्रभाव अनुभवायला मिळतो. पण जेव्हा आपण भगवंतांना भोग लावून शुद्ध प्रसाद घेऊ
तेव्हा काय होईल, आपली सर्व पापातून मुक्ती होते. आपल्याकडनं नकळतपणे अनेक पापं घडतात. आपल्या हातून जीव हत्या होते. कशी होते? आपल्या पायी किड्या मुंग्या येतात, अनेक जीवांची हत्या होते. आपल्या इच्छा असो नसो, चालता बोलता आपल्याकडनं काही नाही हिंसा होत असते. म्हणून आपण तसंच आपण जे अन्न शिजवतो, तसं भाजीपाला कापतात शेतामध्ये, भाजीपाल्यात पण जीव आहे ना, त्यात पण जीव आहे भाजीपाल्यामध्ये. म्हणून त्यांचं पण हिंसा होते. आपण जे भाजीपाला कापतो, अन्नधान्यामध्ये शिजवतो, त्यात पण काही जीवांची हत्या होते, हिंसा होते. पण आपलं भोजन काय आहे? शाकाहार. मानवीय आहार काय आहे? शाकाहार. म्हणून आपण तेच खायचं आहे, पण भगवंतांना भोग लावून खायचं आहे, भगवंतांना नैवेद्य दाखवून खायचं आहे. त्याने काय होईल, आपण सर्व त्या दोषमधून मुक्त होतो, आपण पापातून मुक्त होतो आणि आपण भगवंताच्या जवळ जातो. भगवंत काय म्हणत आहे की भक्त मंडळी कोण आहे? संत मंडळी आहे, महान संत आहे. भगवंतांनी इतकं मोठं मन दाखवलं आहे की जो केवळ भोग लावून खातो तो कोण म्हणे? महान संत आहे. की यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषही. आणि जे हे करत नाही, भगवंताला भोग दाखवत नाही, ते काय होतात म्हणे? ते केवळ पापच खातात. आपल्याला असं पापातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताला आपण नैवेद्य दाखवला पाहिजे. आपण हे 2 श्लोक बघितले होते. आता आपण पुढचा श्लोक घेऊया. अध्याय 4 आणि श्लोक संख्या आहे 6. अध्यायाचं नाव आहे दिव्य ज्ञान, ज्ञान कर्म संन्यास योग. माझ्या मागे म्हणा. अजोपि सन अव्ययात्मा, अजोपि सन अव्ययात्मा, भूतानां ईश्वरोऽपि सन्, भूतानां ईश्वरोऽपि सन्, प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय, प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय, संभवामि आत्ममायया, संभवामि आत्ममायया. अजोपि सन अव्ययात्मा, भूतानां ईश्वरोऽपि सन्, प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय, संभवामि आत्ममायया. अजून एकदा घेऊ आपण. अजोपि सन अव्ययात्मा, भूतानां ईश्वरोऽपि सन्, प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय, संभवामि आत्ममायया. शब्दार्थ. अज अजन्मा, अपि जरी, सन असताना, अव्यय अविनाशी, आत्मा शरीर, भूतानां सर्व जन्मलेल्या जीवांचा, ईश्वर परमेश्वर, अपि जरी, सन असणारा, प्रकृती दिव्य रूपामध्ये, स्वाम स्वतःच्या, अधिष्ठाय याप्रमाणे स्थित होऊन, संभवामी मी अवतरित होतो, आत्ममाया माझ्या अंतरंग शक्तीने. अनुवाद तात्पर्य श्रीप्रपाद की जय. तर भगवंत म्हणताय काय बरोबर? भगवंत स्वतःबद्दल ज्ञान देत आहे. आपण जे श्लोक बघितले, पहिला श्लोक आणि मागच्या वेळेचा श्लोक, त्यामध्ये भगवंतांनी आपलं ज्ञान दिलेलं आहे, आपल्याबद्दल, जीवांबद्दल ज्ञान दिलेलं आहे आणि त्यांना भोग लावल्याबद्दल सांगितलेलं आहे. पण ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी त्यांच्याबद्दल ज्ञान दिलेलं आहे, स्वतःबद्दल. काय म्हणतात बघा? भगवंत म्हणतायत, मी जरी अजन्म असून माझ्या दिव्य देहाचा कधी नाश होत नाही आणि मी जरी सर्व जीवांचा परमेश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपामध्ये अवतार येतो. भगवंतांचे अवतार होत असतात.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे। जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो व्यक्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नयति मामेति स अर्जुन। या श्लोकाच्या पुढचे श्लोक आहे 7वा 8वा 9वा की भगवंत या जगात पुन्हा पुन्हा अवतार घेत. कशासाठी? जेव्हा जेव्हा धर्माचं प्रमाण कमी होतं, धर्माची हानी होते, धर्म कमी होतो आणि अधर्म वाढतो, तेव्हा भगवंत स्वतः अवतार घेतात. का? हे जग कुणाचं मालकीचं आहे? भगवंताच्या मालकीचं आहे. म्हणून या जगाची काळजी चिंता कोण करणार? तेच करणार. जेव्हाही काही बिघडणार त्याला सुधारण्यासाठी भगवंत स्वतः अवतार घेतात. ते कसं करतात? ते पतितराणाय साधूनाम, जे श्रद्धाळू भक्त आहेत, ज्यांचा भगवंतावर खूप विश्वास आहे, श्रद्धा आहे, आस्था आहे, अशा भक्तांना, अशा साधूंसाठी भगवंत काय येतात? अवतार घेतात. त्यांना रक्षण देण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी. पतितराणाय साधूनाम. आणि जे दुष्ट आहेत, नास्तिक आणि पापी लोक आहेत, जे भक्तांना त्रास देतात, भक्तांना छळतात, अशा दुष्ट लोकांसाठी भगवंत कशा आहेत? विनाशाय ते दुष्कृताम. त्यांना संपवण्यासाठी, त्यांना थांबवण्यासाठी भगवंत येतात. तसंच जे मूळ धर्म आहे, दिव्य धर्म, सनातन धर्म, त्याच्या स्थापनेसाठी भगवंत येतात. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना होण्यासाठी भगवंत येतात. आणि भगवंताचा स्वभाव काय आहे की भगवंताचा जन्म आणि भगवंताचं कर्म दिव्य आहे. आपला जन्म, आपलं कर्म सामान्य आहे. आपण आपल्या कर्माच्या नियमांमुळे, कर्माच्या बंधनामुळे जन्म घेतो. आपल्याला कोण माता पिता मिळणार, आपला जन्म कुठे होणार, कुटुंब, गाव काय भेटणार, आपलं शरीर कसं भेटणार, त्याला किती शक्ती बुद्धी असेल शरीरामध्ये, आपल्याला काही आपल्या हातामध्ये नाही. पण भगवंत जेव्हा येतात या जगामध्ये, त्यांच्याकडे काय असते? पूर्ण योजना असते. त्यांची माता कोण असेल, पिता कोण असेल, त्यांचा जन्म कधी होईल, कसा होईल, हे सर्व काही भगवंताचं काय असतं? नियोजन असतं. आणि म्हणून मागच्या 5000 वर्षापासून जास्त, 5200 जवळपास वर्षांपासून भगवंतांचा जन्मोत्सव, जन्माष्टमीचा उत्सव या जगामध्ये कायम होत आलेला आहे. गोकुळाष्टमीचा उत्सव की कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव. का? तो भगवंताचा जन्म काय आहे? दिव्य आहे. सामान्य माणसाचा जन्म असा कायमसाठी होऊ शकत नाही. त्याच्या आधी रामनवमी कधीचं काळ आहे? 20 लाख वर्षापूर्वीचा काळ आहे. भगवान रामांचा जन्म कधीचा आहे? 20 लाख वर्षापूर्वीचा आहे. पद्मपुराणामध्ये म्हटलेलं आहे कलियुग जे आहे त्याचा काळ असतो 4,32,000. कलियुग किती आहे? 4,32,000. त्याच्या दुप्पट असतं द्वापर युग, मागचं युग जे होतं 8,64,000. तीनपट असतं त्रेतायुग, 12,96,000. तीनपट किती? 12,96,000. आपण जर याची बेरीज केली, कलियुगाचे किती? 5200 वर्ष. मागचं युग काय होतं? 8,64,000. आणि त्याच्या आधीचं युग त्रेतायुग 12,96,000. तर रामायण जे घडलं आहे त्याचा काळ सांगितला जातो. त्याचा काळ समजतो की तो 20 लाख वर्षापूर्वीचा. त्यांना ज्ञान नाही, ते सांगतात की 10,000 वर्षापूर्वी घडलं रामायण. नाही, 20 लाख वर्षापूर्वी घडलं रामायण. म्हणून 20 लाख वर्षापासून रामनवमीचा उत्सव या जगामध्ये होतो आहे. तसंच नरसिंह अवतार, भगवान नरसिंह अवतार की कोणत्या युगात झाला आहे तो अवतार? सत्ययुगामध्ये, सत्ययुगात झाला आहे.
40 लाख वर्षापूर्वीचा आहे. किती? 40 लाख वर्षापूर्वी. तर सतयुगाचा. पण त्याची सुद्धा जयंती होते. नरसिंह जयंती असते की नाही? नरसिंह जयंती असते, वामन जयंती असते. कशासाठी? भगवंतांचे काय आहे? दिव्य अवतार, दिव्य जन्म आहे. भगवान नरसिंह कशा आले जगामध्ये? कुठून आले भगवंत? माता पिता कोण होतं त्यांचं? खांब्यातून आले भगवंत ना. जेव्हा हिरण्यकश्यपूने त्यांचा जो मुलगा होता महान भक्त प्रल्हाद, त्याला विचारलं, हे प्रल्हाद, तुझा भगवान जो आहे, तुझा विष्णू जो आहे, तुझा परमेश्वर या खांब्यात आहे का? प्रल्हाद म्हणतात की माझा परमेश्वर सर्वव्यापी आहे, कणाकणामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये, सर्व ठिकाणी आहे. या खांब्यात आहे का? हो, याच्यात पण आहे. आज तुझ्या भगवंताला मी संपवून टाकणार, ठार करणार. दानव लोकांना असं वाटतं की आपण भगवंताला ठार करू शकतो, असं दानवांचा समज असतो. म्हणून त्यांना वाटतं आम्ही मूर्ती फोडली म्हणजे देव नष्ट झाला, अशी दानवांची मानसिकता असते. त्यांना हे माहीत नाही की भगवंत सर्वशक्तिमान, अविनाशी आहे, सर्वव्यापी आहे. त्याचा नाश कधी होऊ शकत नाही. त्याचंच काय, आत्म्याचा नाश होऊ शकत नाही. पण दानवांना ही बुद्धी नसते समजण्याची, म्हणून ते असं द्वेष भाव दाखवतात. त्यांना भगवंताचं पूजा, भगवंताचं नामगान, गुणगान सहन होत नाही. त्या हिरण्यकश्यपूने आपली गदा घेतली आणि त्या खांब्याला जोरदार मारली किंवा खांब्यावर प्रहार केला की आज मी त्या प्रल्हादच्या भगवंताला ठार करणार. झालं काय? त्या खांब्यातून भगवान नरसिंह प्रकट झाले. नरसिंह भगवान की जय. तिला आपण बघू शकतो. म्हणून हा फोटो जो आहे, जी पेंटिंग आहे, कुठे घेतलेली आहे? खांब्यावर घेतलेली आहे. की नरसिंहदेव कशा आले होते? खांब्यातून आलो. ते सांगायला थोडंसं दाखवायला. तर ही कथा कधीची आहे? 40 लाख वर्षापूर्वीची. वामनदेव, वामनदेवाने काय केलं? वामनदेवाने छोटंसं रूप घेतलं, बालरूप घेतलं. छोटंसं रूप, उंची तर खूप कमी, बटू वामन. बटू म्हणजे उंचीला कमी, बटू वामन. तर वामनदेव गेले कुणाकडे? भिक्षा मागायला. जो बली होता, बलिराजा. आणि तो कोण होता? बली भक्त प्रल्हादचा काय होता? नातू होता. नातू. प्रल्हादचा मुलगा विरोचन, विरोचनचा मुलगा बली. आणि बलिराजाकडे 3 पावलं जमीन मागितली. किती पावलं? 3 पावलं. त्या बलीला अपमान वाटला. माझ्याकडे 3 लोक आहेत, स्वर्गलोक, भूलोक, पाताळलोक. मी इतका 3 लोकांचा स्वामी असून सुद्धा माझ्याकडनं केवळ 3 पावलं जमीन मागितली. या ब्राह्मणाने माझा अपमान झाला. त्याला असं वाटलं. तो म्हटला की हे ब्राह्मणा, हे वामना, तुझे पावलं खूप छोटे छोटे आहेत. तुझ्या पावलांनी काय होईल? ती जमीन खूप कमी असेल. माझे पावलं घे. नाही नाही, माझेच पावलं पाहिजे. भगवंताची योजना होती. त्यांचं पाऊल काही दिसायला लहान दिसतंय, पण ते लहान नाही, ते भगवंताचं पाऊल आहे. आपल्याला माहिती कथा की भगवंताने एका पावलामध्ये संपूर्ण पृथ्वी व्यापून घेतली. जेव्हा एक पहिलं पाऊल घेतलं, पुढचं 3 लोक सामावून घेतले. आणि 3रं पाऊल घ्यायला बलीकडे काहीच नव्हतं. बलीचं सगळं संपलं 2 पावलामध्येच. आणि तेव्हा बलीला समजलं, आपला जो समज होता की मी किती मोठा दानी आहे, ते खोटं निघालं. शेवटी मग बलीने स्वतःला पण 3रं पाऊल ठेवायला स्वतःचं डोकं दिलं की भगवंता, मला पण तुम्ही घ्या. त्याशिवाय भगवंताची दिव्य लीला आहे की भगवंत दिसायला लहान दिसतात, पण ते लहान नाही आहे, ते महान आहे, अतिशय महान आहे. ते लहानपेक्षा लहान होऊ शकतात, अणुपेक्षा लहान होऊ शकतात आणि ब्रह्मांडांपेक्षाही मोठे होऊ शकतात. आहेच ते महाविष्णू भगवान जे आहेत, महाविष्णू भगवान अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्या देहातून प्रकट होतात. कसे प्रकट होतात? जेव्हा भगवान महाविष्णू श्वास सोडतात तेव्हा त्याच्या देहातून जे छिद्र आहे, रोम छिद्र, त्या छिद्रामधून एक एक ब्रह्मांड बाहेर पडतं. किती पडतात? अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर पडतात.
आणि जेव्हा भगवान महाविष्णू पुन्हा श्वासमध्ये घेतात थोड्या काळात ब्रह्मांड पुन्हा नष्ट होतं. तर असं आहे की ब्रह्मांडाची उत्पत्ती, ब्रह्मांडाचा नाश ही अतिशय तुच्छ गोष्ट आहे, अतिशय लहान गोष्ट आहे भगवंतासाठी. भगवंत अतिशय महान आहे आणि आपण अशा भगवंताचे कोण आहोत? लाडके पुत्र आहोत, आपण त्याचे बाळ आहोत. म्हणून विठोबा जो आहे दाखवतोय, विठ्ठल माझा लेकरवाळा, विठ्ठल माझा लेकरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा मेळा, विठ्ठल माझा लेकरवाळा. विठोबा जो आहे आपल्यासारख्या असंख्य जीवांचा मायबाप आहे. म्हणून आपण ते संबंध जोडला पाहिजे की आपलं मूळ संबंध, आपला नित्य संबंध त्या भगवंताशी आहे. ते जाणून आपण कायमचं सुखी होऊ शकतो. भगवंताने म्हटलं आहे की जन्म कर्मच मे दिव्यम योम यो व्यक्ती तत्वतः तेत्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सहजन. भगवद्गीतेमध्ये कमीत कमी 50 श्लोकामध्ये, गीतेमध्ये 50 श्लोकामध्ये असं स्पष्ट सांगितलं आहे आपण पुन्हा पुन्हा जन्म घेतो. एक नाही, अनेक जन्म घेतात. 84 लाख योनी आहेत. किडे, पाण्यातले जीव, सूक्ष्मजीव, जंतू, वनस्पती, हे झाडं, गवत सगळं आहे. पशु, पक्षी, दानव, देवता, मनुष्य, अशा आपण लाखो योनीमध्ये जन्म घेतले आणि दुःख भोगलं आहे. कारण जगात दुःखच आहे. जन्माचं दुःख आणि जीवनाचं दुःख असतं, सगळ्यांना देहाचं दुःख असतं. पण आपण जर भगवंताचं दिव्य स्वरूप जाणलं की भगवंताचं दिव्य जे धाम आहे, भगवंताचं दिव्य नाम जे आहे, भगवंताचं दिव्य स्वरूप जे आहे ते आपण जाणलं तर काय होईल? हा देह सोडल्यानंतर पुन्हा जन्म घ्यायची आवश्यकता पडणार नाही. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती, पुनर्जन्म नाही होणार पुनर्जन्म. का? आपल्याला भगवद्धामात प्रवेश भेटणार आहे. जिथे जीवन कसं आहे? नित्य आहे, आत्म्याचं जीवन. ह्या जगामध्ये जीवन काय आहे? अनित्य आहे, अनिश्चित आहे. हाडामासाचं जीवन आहे, हे सगळं हाडामासच आहे. आणि हाडामास काय सुख देईल? हे आपला खोटा समज आहे की मला देह सुख देईल, देह मला समाधान देईल. हे आपला भ्रम आहे, आपण तो तोडला पाहिजे. सुख ह्या हाडामासामध्ये नाही आहे, सुख आत्म्याचं भगवंतामध्ये आहे. म्हणून संतांनी आपल्या मनुष्य जीवनाचा उपयोग केला त्या भगवंताशी आपला संबंध जोडण्यासाठी, त्या भगवंताला आपलं बनवण्यासाठी आणि त्या भगवंताचं होण्यासाठी त्यांनी आपला उपयोग, देहाचा उपयोग केला. म्हणून या सुंदर मंदिरामध्ये अशा संतांचं आपल्याला दर्शन होतं आहे. संत एकनाथ असो, संत नामदेव शिंपी असो, संत तुकोबा असो, संत ज्ञानेश्वर माऊली असो, संत गाडगे बाबा असो, सर्वांनी, संत सावतामाळी असो, आपलं जीवन जे आहे एक सेवा म्हणून भगवंताचे आम्ही दास, विठोबाचे दास म्हणून त्यांनी जीवन जगले आणि ते महान झाले. त्यांचं जीवन धन्य झालं, त्यांचे जीवन महान झालं. प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांना लोक नंतर विसरून जातात, कोणी त्यांना नंतर आठवण पण काढत नाही. पण संतांची आठवण युगायुगामध्ये निघते, कायम होते. का? संत कुणाचे बनले? संत भगवंताचे बनले. ज्ञानदेवांचा जन्म कधीच आहे? 1275 आहे, इसवी सन 1275. 900 वर्ष झाले. पण आज सुद्धा संत ज्ञानेश्वर माऊलींचं किती मोठं स्थान आहे. संपूर्ण जग त्यांना काय म्हणतंय? माऊली, माऊली, माऊली म्हणतो. माऊली झाले. त्यांनी तरुण वयातच देह सोडला किंवा हे जग सोडलं, समाधी घेतली जिवंत आळंदीला, पण सगळ्या जगाची माऊली होऊन गेले. कशामुळे? भगवंतांचं बनल्यामुळे. जो भगवंताचा होतो तो सर्वांना हवासा वाटतो, सर्वांना आवडतो. आणि जो भगवंताचा होत नाही तो कोणाचा होत नाही. तो ना मायबापाचा होत, ना कोणाचा होत, ना भावाचा होत, कोणाचा होत नाही. पण जो भगवंताचा होतो तो सर्व जगाचा होतो.
असा हे जगाचा अनुभव आहे. म्हणून आपण हे जाणलं पाहिजे की भगवंतांचा जन्म आणि कर्म दिव्य आहे. भगवंतांचा जन्म कसा होतो? त्यांच्या इच्छेने होतो आणि योगमायेने अंतरंगा शक्तीने होतो. आणि तो होतो आपल्या सगळ्या जीवांना कृपा करण्यासाठी, आपल्या सगळ्या जीवांना एक संधी देण्यासाठी. काय संधी? की आपण आपल्या जीवनाचा जे उद्देश आहे, जो हेतू आहे, तो साध्य करावा. देहाची तिजोरी भक्ती हाच ठेवा, उघडदार देवाता उघडदार देवा. लहानपणी मी जेव्हा लहान होतो तर त्यावेळेस हे आम्ही खूप ऐकलेलं आहे. आता ऐकायला भेटत नाही थोडं, पण त्या काळात 25-30 वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल लहानपणी. हे बसस्टँडला, स्टेशनला, गावोगावी ऐकायला भेटायचं. देहाची तिजोरी. शाळेतसुद्धा आम्ही ऐकलेलं आहे. भक्ती हाच ठेवा, उघडदार देवाता उघडदार देवा. पुढे काय? पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. असं ते सुंदर बोध ते गाण्यामध्ये आहे. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. वेळोवेळी संकटातुनी ताठशी मानवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. बघा, लहानपणचं जे ऐकलेलं असतं ते आपण कधी विसरत नाही, ते पक्कं बसलं असतं. त्याचा संस्कार हा खूप पक्का असतो. म्हणून लहान मुलांना हे दिलं पाहिजे. त्यांना आज एवढं समजणार नाही, पण ते थोडंफार कानावर पडतं. संस्कार पक्का असतो. म्हणून आपल्याकडनं हे व्हायला पाहिजे. लहान मुलांना रोज मंदिरात आणणे, त्यांना दर्शन दाखवणे, थोडं भजन कीर्तनमध्ये त्यांना भाग घ्यायला लावणे, हे माता पित्याचं कर्तव्य आहे की मुलांनी भगवंताच्या जवळ येऊन आपलं जीवन शुद्ध केलं पाहिजे. तर जीवन हे भक्तीसाठी आहे, जीवन हे सेवेसाठी आहे आणि मनुष्य जीवन ही मोठी संधी आहे. आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे. नियमितपणे आपण कमीत कमी 10 मिनटं 20 मिनटं गीता भागवतचं वाचन केलं पाहिजे. आपल्या मुलांकडनं वाचून घेतलं पाहिजे, हे आवश्यक आहे. आज ज्या समस्या समाजामध्ये आहेत, कुटुंबाच्या समस्या आहेत, संबंधामध्ये गोडवा नाही आता, हा येईल जर आपण भगवंताला जवळ केलं तर. टी व्हीला थोडं लांब केलं पाहिजे, मोबाईलला लांब केलं पाहिजे. कुटुंबामध्ये मोठा टी व्ही असतो किंवा मोबाईल आता प्रत्येकाच्या हातामध्ये आहे, त्याच्यामुळे गोडवा जो या आपसामध्ये कमी झाला आहे. आपण समजून की नाही ते केलं पाहिजे की मोबाईल बंद ठेवून सर्वांनी कुटुंबामध्ये आपल्या घरी 10 मिनटं सकाळ संध्याकाळ थोडं भगवंताचं नामगान कीर्तन केलं पाहिजे किंवा गीता भागवत म्हणून वाचलं पाहिजे. आमचा विश्वास आहे थोडं केल्याने सगळ्यांना सुख आणि समाधानाची अनुभूती होईल. खूप सोपं आहे. तुकोबांचं वचन आहे. काय वचन आहे? गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आपण जर नियमितपणे गीता आणि भागवतचं वाचन केलं, श्रवण केलं, ऐकलं, आपण काय अखंड चिंतन विठोबाचे. आपलं काय होतं? अखंड चिंता कुटुंबाची. गीता भागवत वाचत नाही, काय होतं? अखंड चिंता कुटुंबाची. विठोबाचं चिंतन काही होत नाही, चिंता होते केवळ कुटुंबाची. तर आपल्याला जर चिंता नको असेल, चिंतन केलं पाहिजे कोणाचं? विठोबाचं. विठ्ठल 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 विठ्ठल. ठीक आहे, आपण थोडं कीर्तन करूया 5 जण. ठीक.
कारण सगळ्या प्रवचनाचं सगळ्या धर्माचं सार काय आहे? नाम संकीर्तन आहे. कलिकाले नाम रूपे कृष्णा बताश, नाम होय ते होय सर्व जगत निस्तार. कलिवर धर्म नाम संकीर्तन. ठीक आहे, तर सगळ्यांनी आपण भाग घेऊया. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सगळ्यांनी गायचंय. ठीक आहे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. गोविंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण
Krishna Hare 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 Rama 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 Hare Hare Krishna Hare Krishna Krishna Hare 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 Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna Govinda Gopal Hare Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna Hare 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 Rama Hare Krishna
Krishna Krishna Hare 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 Rama 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 Hare Hare Jaya Vittal Raghurai, Jaya Vittal Raghurai, Vittal Raghurai, Jaya Vittal Raghurai. Jaya Sita Ram, Jaya Lakshmana Hanuman, Sita Ram, Jaya Lakshmana Hanuman. Sita Ram Jaya Lakshmana Jaya Gauranitai 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 Jaya Gauranitai Jaya Jaya Prabhupada 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 Jaya Jaya Prabhupada Jaya Jaya Gurudev 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 Jaya Jaya Gurudev Jaya Gurudev 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 Nitai Go Hari Go Hari Go Hari Go Nitai Go Hari Go Hari Go Hari Go Hari Go Nitai Go चलिए बाबा श्री हरिनाम संकीर्तन की विठ्ठल भगवान की समेत गौर भक्त की जय गौर धन्यवाद जय कृष्ण हरे कृष्ण स्वागत है आपल्या जगन्नाथ भगवान आपल्याला छान मार्गदर्शन केले भगवानाची भक्ती कशी करायची त्याच्याबद्दल सांगितले त्यांचा भक्ती आपण पाठ करायचं चालू करूया हरी बोल हरी बोल हरी बोल आमच्या पालकाला पालकाच्या भक्तांना सहकार्य करावं आणि भक्ती मानवं राहावं सगळ्या भक्तांना हार्दिक स्वागत आपला पुढचा प्रोग्राम आहे आपला पुढच्या महिन्यात 27 तारखेला प्रोग्राम आहे परंतु आपला त्या दिवशी 2 पाठ 1 साजरा करणार आहे इथं करता आपण आपला प्रोग्राम काय झाला होता तर सगळ्यांनी जन्माष्टमीच्या 3 दिवसासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचे आणि आपला स्वतःचा प्रोग्राम म्हणून आपण सगळ्यांनी तिथं केले हरे कृष्ण